मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये आमदार सना मलिक यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सुरुवात केली आहे। नागरिकांशी संवादही साधलाय। दरम्यान ठाणे महापालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर बसणार असा दावा त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये जे आहे ते स्टार प्रचारक सना मलिक यांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारचे 4 उमेदवारांसाठी जे आहे ते आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। स्वतः सना मलिक जे आहे ते जफर नोमानी यांच्या सभेमध्ये देखील गेले होते आणि स्वतः या ठिकाणी आहे कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यासाठी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। 4 उमेदवार आहे एकंदरीत आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहात कशा पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ताकदीने इथे उभे राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांना जेव्हा जेव्हा पक्षाची भूमिका मांडण्यात आली त्यांनी स्पष्टपणे सांगितले आमची विचारधारावर आम्ही कधीही तडजोड करणार नाही। आणि नेहा आणि जाफरभाई आणि जे दोघे फरा आणि आबिद हे जे पॅनलचे चारही जणे आहेत त्यांनी खूप प्रमाणे लोकांसोबत ग्राउंड लेवलवर काम केलंय। काही ग्राउंडचा इश्यू असू द्या, त्यांचे लोक बेसिक कम्युनिटीचे इश्यूज असू द्या, त्यांनी स्पष्टपणे त्या लोकांच्या सोबत जाऊन त्यांचे ग्राउंड लेवलचे इश्यू सॉल्व्ह केलाय आणि तसं तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत इतकी जनता उभी आहे। ताई, आपण जर पाहिलं तर मुंब्रामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र आपल्याला बघायला भेटतंय, तर दुसऱ्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांचे जे ठाण्यामध्ये त्यांनी युती केलेली आहे मनसे बरोबर, त्यांचं असं म्हणणं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मुंब्रामध्ये 30 जागा ते निवडून आणते तर भाजपला आम्ही समर्थन ठाणे महापालिकेवरती भाजपचा महापौर बसेल। मग कुठेतरी मुस्लिम जे मतदार आहेत त्यांच्याशी धोकाधडी या ठिकाणी केली जाणार का? तुम्ही अंबरनाथ मध्ये काय घडलं आहे तुम्हाला पण माहित आहे, अकोलामध्ये काय घडलंय तुम्हाला पण माहित आहे। कोणतेही बटन दाबा तर कमळच्या चिन्हावर जे लोक आहेत त्यांनाच निवडून येणार आहे असं एक स्पष्ट लोकांनी त्या पक्षांनी दाखवलंय। माझं असं म्हणणं आहे की घडी जे आहे ते स्वातंत्र्य लढताय आणि खूप ताकदीने लढताय आणि जेव्हा घडीचा निकाल येणार, घडीचे लोक निवडून येणार, तेव्हा घडीचे लोक स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय बाबा आम्ही युतीमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आहे, सेंट्रलवर आहे, तर आमचं जे विचारधारा आहे त्यावर आम्हाला कधीही विचारधारावर आम्ही तडजोड करणार नाही। आमची जे विचारधारा सर्व धर्म संपन्न सर्वांना घेऊन चालायची ते आम्ही कधी तडजोड करणार नाही। पण जे महाराष्ट्रामध्ये घडते ते खूप चुकीचं घडतंय आणि तुम्ही पंजाचा किंवा पतंगचा बटन दाबलं तर कमळ फिरतंय असं स्पष्ट दिसतंय। पण आम्हाला इथे जे स्वतंत्र आमची लढाई आहे, आम्ही खूप ठाम पद्धतीने इथे लढतोय, खूप स्पष्ट आमची भूमिका आहे आणि जेव्हा आमचे लोक निवडून येणार आमचाही मेयर बसणार आणि कधीही असं वाटलं की हंग असेंब्ली आहे तर आमच्याशिवाय मेयर बसणार नाही, ते पण एक भूमिका आमच्या इथे स्पष्ट आहे। आणि शेवटचा ज्या पद्धतीने नेहा नाईक किंवा जफर नोमानी ज्यावेळी राष्ट्रवादी 2 गटामध्ये विभाजित त्यावेळी कुठेतरी तुमच्याच कार्यकर्त्यावरती मोठा प्रमाणात दबाव जो आहे तो या ठिकाणी वापरण्यात आला होता स्थानिक आमदारच्या माध्यमातून, तरी सुद्धा पक्षाच्या मागे खंबीरपणे याच कार्यकर्ते उभे राहिले होते आणि पक्षाने यांना संधी दिलेली आहे। कुठले असे मुद्दे आहेत जे मुंब्रामध्ये जर या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले तर मुंब्राला कशा पद्धतीने पुढे नेण्याचं काम करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जे मॅनिफेस्टो जेव्हा जिथे आम्ही मॅनिफेस्टो रिलीज करते आमचं एक मोठं इश्यू कसं आहे की आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण काम करणार, आम्ही लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणार, यासाठी डेव्हलपमेंटचे जे काय इश्यू आहे सस्टेनेबली आम्ही ते ट्रीट करणार आणि लोकांचं जे आता वेगवेगळ्या पद्धत असते, एक आपण बघितलं तर स्लम मध्ये बस्तीमध्ये राहणारे लोक आहेत, त्याच्यानंतर मिडल एजचे जे लोक आहेत ते सोसायटीमध्ये राहतात, त्याच्यानंतर एलिट सोसायटी, सर्वांचे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं वाढवणार त्यावर आम्ही पूर्णपणे काम करणार। धन्यवाद ताई आमची त्यामुळे हे सना मलिक होते मुंब्रामध्ये यांनी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतं मागणार आहोत असंही देखील सना मलिक यांनी बोललेलं आहे। मुंब्रा।